तर मित्रांनो 2 दिवस झाले तुम्ही व्हिडिओ बघत असाल. तर मी एका कागदावर तुझी सही घेतली. तर तिला असं वाटतंय की मी तिची फसवणूक करतोय. तिने आज व्हिडिओमध्ये बोलून पण दाखवलं की मी तिची सही घेऊन फसवणूक करतोय. म्हणजे तिला वाटते मी तिला धोका द्यायला लागलोय. पण असं काही सुद्धा नाही. मला काय तिला धोका द्यायचा असता ना, तर मी मागेच दिला असता. काय म्हणजे मला करायचं असतं तर चुकीचं. तुम्हाला वाटतंय का की मी कुठं चुकतोय? मी कुठला निर्णय चुकीचा घेतोय? असं तुम्हाला वाटतंय का तुम्ही सांगा? तिला कसं माहिती आहे का, तिला असं वाटायला लागलंय की सगळ्या गोष्टीत मीच चुकतोय. आता पण जेवण करणं आहे. पण मी हे का सांगणार आहे माहिती आहे का? सही मी का घेतलेली? मी ती सांगणार आहे. सही मी कशासाठी घेतली? काय घेतली? पण तुम्हाला माझा निर्णय पण मी लवकरच सांगणार आहे, की मी काय निर्णय घेतला आहे. अजून तो निर्णय आहे ना माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी. मी त्यासाठी तो निर्णय घेतला आहे. आता ऋतूनं काय जेवण नाही केलं, तर ते आहे ना म्हणजे हट्टच करायला लागली. सांग, सांग म्हणून सांग. तिला मी किती समजवलं तरी ती ऐकेना. तुम्हाला आता दाखवू डायरेक्ट. पण मी तिची फसवणूक कधीच करणार नाही. मी का तिची फसवणूक करू? मला म्हणजे फसवणूक करायची असती तर मी अगोदरच तिची फसवणूक केली असती. किती उशीर झालाय तुला सांगते झोप म्हणून नाटके लावलीत नुसती. काय झालं रे तू? कुठं काय झाले? जेवण का करणार? मी कशाला जेवण करू? तुम्हाला सांगू वाटत नाही तर मग मी तर कशाला जेवण करू? अगं तुला सांगतो म्हणले एक दिवस दम निघा नाही तुला. नाही निघत ह्या. मी म्हणजे तुला असं वाटतंय का की मी सही घेऊन तुझी फसवणूक करतोय असं? मी विश्वास ठेवला तुमच्यावर. विश्वास ठेवूनच मी सही केली, पण तुम्ही नंतर ना काय केलं ते तुम्हाला पण चांगलं माहिती आहे. आणि म्हणून मी तुम्हाला विचारते, कधीपासून म्हणजे तुला असं विचारते वाटतंय की तुझा नवरा चुकीचा आहे, तुझ्या नवऱ्याचे निर्णय चुकीचे ते? मग चुकीचंच नाहीये तुम्हाला असं वाटतंय का? मग तुम्ही सांगत का नाही? तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणून तुम्ही सांगत नाही ना. अगं पण त्यामागचं पण काय तर कारण असेल. कशाचं कारण? त्याच्यामुळे मी ती गोष्ट सांगत नाही. पण तू होय. जेवण का करणार? नाही करायचं मला जेवण. तुम्ही जवळ सांगत नाही ना तर मी जेवणच करणार नाही. तुम्ही सांगा मला, मी तेव्हा जेवण करते. तुम्ही तर सांगा की तुला मी किती वेळा सांगितलं जेवण कर म्हणून. जेवणावर काय राग काढायचंय? जेवण करायचं. भांडण काय रोजच असते. भांड्याला भांडे लागत असते. सही कशासाठी घेतली ते तर सांगाल की त्यांना. सांगायला पण तुला काय म्हणतेस, मी जेवण करून काय असेल ते हे कर. सांगा तुम्ही. म्हणजे तुला वाटतंय का म्हणजे मी चुकतोय असं वाटतंय तुला? हो, मला आता काय वाटतं माहिती का, तुम्ही सांगत नाही ना तर तुम्ही चुकतायच. जर तुम्ही योग्य निर्णय घेतला असता ना तर म्हणजे घरच्यांना सांगितलं असतं की बाबा मी असं काहीतरी करायला चाललोय, तुझी सही ह्याच्यासाठी पाहिजे, तुम्ही असं मला सांगितलं असतं. तुम्ही काहीतरी लपवत आहे माझ्यापासून म्हणून तुम्ही सही घेतली. तुझ्यापासून कायच लपवत नाही. असं ना तुझ्या सहीनं काय व्हायचंय असं? हा, तुला काय वाटतं म्हणजे काय 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 असं वाटतं तुझ्या? आणायचं असेल तुम्हाला कुठली तरी बायको बिको किंवा बाबा ही जी सही आहे हिच्या मर्जीनं मी करतोय आता हे सगळ्या काही गोष्टी, असं पण असू शकतं ना. किंवा दुसरी काहीतरी गोष्ट असू शकते. म्हणजे तू माझ्याबद्दल असला विचार करते? मग तुम्ही तसं विचार करायला भाग पाडताय. मी माझ्या मनात पण नव्हतं तसं. मी वाचलं का मी तुमच्यावर विश्वास ठेवून मी सही केली, पण त्याच्यानंतर ना तुम्ही मग तुझी फसवणूक झाली का? आलो काय मी कोणाला घेऊन? हा, आलो. तुम्ही सांगत का नाही? सांगायला पाहिजे का नाही? तुम्ही सांगा मला. सांगायला पाहिजे, बरोबर आहे. पण त्यानं काय तुला हे केलंय का? सही घेतली म्हणून आता तू सकुशीन तुझ्या सही केली आहे ना. पण तुम्ही त्यांना सांगा की मला सांग म्हणून बाबा कशासाठी सही घेतली. सांगते की ते ऐकत की ते जाऊ दे. मग मी जेवण तर करणार नाही आणि मला तुम्ही जेवण कर. जेवण करून भांडण करा काय जेवण असेल ते. करायला भाग पण पाडू नका. मी खरं सांगते, तुम्ही मला जवळ सांगत नाही ना मी जवळ जेवणच करणार नाही. बघू आता तुम्ही सांगताय का नाही सांगत आता. हो, मी तुला काय म्हणले सांगतो म्हणले वेळ आल्यावर ही गोष्ट मी सांगणार होतो. म्हणजे वेळ आल्यावर कधी? तुम्ही 2 महिन्यांनी किंवा ती तयार होणार नाही तवर तुम्ही सांगणारच नाही मला, मग मी काय करू? तवर शांत बसू? तुला काय वाटतंय त्यानं काय दुसरं लगी बिगिन करायला लागलाय? सांगत का नाही? अगं तुला म्हणलंय की मी सांगतो, कधी? पण डायरेक्ट तुला ऐकायचंच आहे ना ती गोष्ट. हा. हं? हा. एक दिवस वाला बघ. अजून एक दिवस. हं. आता नाही. कारण तर काल जी फॉर्म म्हणजे आपण जे भरला होता, आज सोमवार बरोबर, हा. आज ती मी देऊन आलो. हा. अजून उद्या दिवस तुम्ही म्हणजे काय असेल ती
ती बघू माझी मी करेन ती. पण सांगून टाका की अजून किती हे करणार आहे. पण तू माझ्याबद्दल असा कसं काय विचार करू शकते की तुम्ही मला बघायचं आहे की तू माझ्यावर किती विश्वास ठेवते. मी विश्वास ठेवूनच सही की म्हणजे तुला विश्वास ह्याला ठेवणं मत नाही. मग नवऱ्या बायकोच्या नात्यामध्ये विश्वास महत्वाचा असतो. मग मी विश्वास काय ठेवला. मग आता मग असा विश्वास असते असा विश्वास तुम्ही ठेवणं. सांगतच नाही. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही आहे का? आज मला म्हणजे तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे का नाही मला सांगा. तुझ्यावर मला विश्वास मग आहे. सांगू तर नका ना. मला ह्या गोष्टीचं लय वाईट वाटतंय की ऋतूचा माझ्यावर विश्वास नाही. म्हणजे तिला असं वाटतंय की मी फसवून दुसरं लग्न करतोय त्याच्यासाठी मी सही घेतली. पण सहीच्या पाठीमागच्या वेगळ्या गोष्टी ती अजून दुसरी बायको केल्यानं माझ्या काय लेकरांचं भविष्य होणार नाही आणि ही माझ्या लेकरांचं भविष्य नाही. मी माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी ती केलं. अजून लय चांगली म्हणजे ती गोष्ट आहे. त्यासाठी मी सही घेतली. काय मला काय असलं काय फालतू करण्यासाठी नाही मग घेतली. पण सांगा की. कसं आहे ना मेन नवरा बायकोच्या नात्यामध्ये विश्वास महत्त्वाचा असतो. अजून ती विश्वास आहे ना आमच्या नात्यामध्ये नाही असं तर मला वाटतंय. कारण तर हा जर का विश्वास असला असता ना आमच्या नात्यात तर हिने म्हणजे मला असं प्रश्नच केला नसता. हा एक घेतली ना तुम्ही सही तुम्ही थांब एक मिनिट मी वाचलं ती सही करायच्या अगोदर मी वाचलं. मग वाचलं नाही तर तुम्ही मग मला हा म्हटले काय वाचली तू मी मग काय- तू मी बिनधास्त काय राहा ना. म्हटलं? मी काय म्हटलं हाय विश्वास तेवढा हा मी डायरेक्ट सही केली. पण माझ्या मनात कुणी घालून दिलं? मी चेष्टेने बोललो होतो पण मग तू चेष्टेची चेष्टेने गोष्ट बोल- सिरियसली घेतली. मग तुम्ही नंतर अजून ना- 1 मिनिट थांब. तुला म्हणजे माझा निर्णय चुकीचा वाटतोय का फक्त इथं सांग. हा या होय किंवा नाही ह्या 2 शब्दात सांग. म्हणजे कसं आहे माहिती आहे का मला म्हणजे क्लिअर होईल की आपल्या नात्यात विश्वास आहे का नाही. तू फक्त मला फक्त दोन गोष्टीमध्ये उत्तर दे होय किंवा नाही. तुला माझ्यावर विश्वास आहे का नाही. झालं जेवढं विचारतोय तेवढं बोल. मला वाचू का दिलं नाही. हा वाचू का दिलं नाही. मग ह्याच्यात विश्वासाचा प्रश्न येतोच ना. तुम्ही पण ह्यात विश्वासाचा प्रश्न येतोच ना. मी तुला विचारलंय काय काय तुझा माझ्यावर विश्वास आहे का नाही. हाय विश्वास. हा तू डोळे दाखवून माझ्यावर विश्वास ठेवू शकते ना. डोळे झाकून हा ठेवू शकते डोळे झाकून विश्वास. मग तुम्ही उद्या तुम्ही काय हा थांब आता ऐक माझ्यावर विश्वास आहे. हा मग आता जेवण कर जे काय असेल ते उद्या बघायला भेट. एक म्हणजे एवढी एक रात्री करू शकत आहे ना विश्वास तुझा माझ्यावर. हाय हम्म? चालते हा. मी करते जेवण जाऊ तुम्ही बाहेर राहू द्या करते जेवण. पण तुम्ही काय सांगू नका. सांगायचं म्हटल्यावर मग मी एवढं तू हट्ट धरला एवढं मी एक तुम्हाला गोष्ट- बोलते, एक गोष्ट एवढं थांब. चिडून बोलते. एक गोष्ट आता ऐकते का तुझा विश्वास आहे का माझ्यावर. मग हाय म्हटले की मग विश्वास आहे तर कशाला विचारते ही गोष्ट. 10 वेळा काय एकच गोष्ट विचारते. बरं जाऊ दे टाक सांगून काय असेल ते. हा म्हणजे तिचा माझ्यावर विश्वास नाही. हो विश्वास नसेल ना तर डायरेक्ट लगेच सांगतो म्हणजे काय विषय नाही. असं पण म्हणजे काय सांगणारच आहे मी. बरं जाऊ दे तिची इच्छा आहे ना सांगायची टाक सांगून. तू सांग तुला ऐकायचं आहे. आता नाही ऐकायचं. एवढं जीव तोडून जर विचारत असेल आणि मग नंतर ना तुम्ही असलं पार म्हणजे फिरून एक मिनिट विश्वास आहे का नाही तुझं असं माझ्यावर हे आहे का नाही नवरा बायको मध्ये विश्वास असायला पाहिजे असलं जर तुम्ही मला बोलून मग मी तुम्हाला म्हणणार हा सांगा म्हणून त्यात काहीही नाही अर्थ नाही. मग जेवण कर. हा हो करते जेवण जा करते जेवण. आहे ना विश्वास. हो हाय विश्वास आहे.